फ्रेंड्स, लेट अस लर्न द टॉपिक माय सेल्फ. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माय सेल्फ म्हणजे स्वतःचा परिचय शिकणार आहोत. फ्रेंड्स, हाऊ टू गिव्ह अवर सेल्फ इंट्रोडक्शन इफेक्टिवली अँड विथ प्रॉपर सेंटेन्स दॅट वी आर गोइंग टू लर्न थ्रू द प्रेझेंट चॅप्टर. मित्रांनो, जेव्हा आपण न्यू पर्सनला भेटत असतो त्यावेळेस आपण आपला स्वतःचा परिचय देत असतो आणि आपण स्वतःचा परिचय देताना आपण स्वतःविषयी माहिती सांगत असतो. फ्रेंड्स, when we meet people, that time we give our introduction, and through this introduction we are trying to tell to these people that who are we, किंवा मी कोण आहे हे आपण सांगत असतो. आता मित्रांनो, आपण स्वतःचा परिचय केव्हा आणि कसा देतो ते आता आपण शिकूया. स्वतःची ओळख कधी द्यायची? जेव्हा आपण नवीन व्यक्तीला भेटतो. फ्रेंड्स, when we meet न्यू पर्सन दॅट टाइम वी गिव्ह अवर सेल्फ इंट्रोडक्शन. मित्रांनो, आपण जेव्हा एका नवीन व्यक्तीला भेटतो त्यावेळेस आपण स्वतःचा परिचय देत असतो, कारण की तो व्यक्ती हा आपल्यासाठी नवीन असतो आणि आपण त्याला आपल्याविषयी माहिती करून देत असतो. त्यानंतर मित्रांनो, जेव्हा कोणी तुम्हाला तुमच्याबद्दल विचारते, सपोज फ्रेंड्स, इफ समबडी इज आस्किंग अबाउट यू, दॅट टाइम यू नीड टू गिव्ह युअर इंट्रोडक्शन. म्हणजे आपल्याला स्वतःविषयी माहिती त्याला सांगावी लागते जेव्हा ती व्यक्ती ही आपल्याविषयी माहिती विचारते. देन फ्रेंड्स, तुम्ही एखाद्या कंपनीत मुलाखत द्यायला जातात. फ्रेंड्स, वेन यू आर गोइंग टू गिव्ह इंटरव्ह्यू इन एनी ऑर्गनायझेशन, सो दॅट टाइम ऑल्सो यू नीड टू गिव्ह युअर इंट्रोडक्शन. आणि मित्रांनो, इंटरव्ह्यू पॅनल समोर देखील आपल्याला आपल्याविषयी माहिती सांगावी लागते की आपण कोण आहेत, आपले फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्यानंतर आपले एज्युकेशन, या सर्व विषयी माहिती आपल्याला डिटेलमध्ये इंटरव्ह्यू पॅनल समोर द्यावी लागते. नाउ फ्रेंड्स, शाळा, गाव, कार्यालय किंवा इतर कोणत्याही ठिकाणी सादरीकरण भाषण देण्यापूर्वी, फ्रेंड्स, वेन यू आर गोइंग टू गिव्ह स्पीच बिफोर द पीपल, that time also you need to give your introduction. Now friends, how to give introduction, that we are going to learn one by one. Through these sentences we will come to know there is one boy and name of the boy is Ajay, and Ajay is trying to give his introduction through these sentences. See friend, first sentence is I am Ajay. मी अजय आहे. अजय हा स्वतःविषयी माहिती देत आहे आणि तो त्याच्याविषयी सखोल माहिती त्याच्या फॅमिलीविषयी देखील सांगत आहे. माय नेम इज अजय. माझे नाव अजय आहे. मित्रांनो, आपण असं देखील बोलू शकतो की आय एम अजय और माय नेम इज अजय. म्हणजे मी अजय आहे किंवा माझे नाव अजय आहे. आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. आय लिव्ह इन तुर्काबाद विलेज. मी तुर्काबाद गावात राहतो. आय एम 16 इयर्स ओल्ड. मी 16 वर्षाचा आहे. इन दिस वे फ्रेंड्स, आय लाईक टू प्ले क्रिकेट. मला क्रिकेट खेळायला आवडते. आय लाईक टू लिसन सॉंग्स. मला गाणे ऐकायला आवडते. आय लाईक टू रीड स्टोरी बुक्स. मला गोष्टींचे पुस्तक वाचायला आवडते. माय फादर इज अ फार्मर. माझे वडील शेतकरी आहे. हिज नेम इज गौतम. त्यांचे नाव गौतम आहे. माय मदर इज अ होम मेकर. माझी आई गृहिणी आहे. हर नेम इज सुनीता. तिचे नाव सुनीता आहे. इन दिस वे फ्रेंड, अजय इज गिविंग हिज डिटेल इन्फॉर्मेशन and trying to tell all the information through all these sentences. So friends, I hope you have learned today's topic very well. Friends, now I would like to call my friend Radhika for giving her self introduction. Radhika, please come over here and give your self introduction. Hello friends, I am Radhika Jadhav. I am 26 years old. I live in Turkabad village of Aurangabad district. I am a teacher and I teach English and computer subjects to the students. My hobby is to read motivational books. I am married and my husband's name is Krishna. I have a child and his name is Viraj. Thank you friends. Have a nice day. Thank you. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learned. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.